सो हॅलो मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आपण आज आलो रानसई डॅमवरती पागवायला. परशासोबत आपल्यासोबत परशाबाई आहे. तर परशाबाई, आज आपल्याला मच्छी भेटेल काय, म्हणजे मासे भेटतील काय? प्रयत्न करू आपण. पहिलाच पाक आहे आपला. चालेल, तर टाक पहिला पाक तू. तर मित्रांनो, एक नंबर काम झालेलं दिसतंय. पहिले पाकामध्ये आपले 2 मासे आलेले. परशाला असं बोलत आहे, सुरुवात झाली आपल्याला मच्छी भेटायला. मी ढोलकर दर्याचा राजा हैकोली वाऱ्याचा. तर परशा खूप आतमध्ये गेलाय, आपण थोडा झूम करू. मी ढोलकर दर्याचा राजा हैकोली वाऱ्याचा. दर्या किनारी हात हाताने घेतले ग आधार संग. राप्या आलाय. तर मित्रांनो, परशा इकडं पागवतंय. परशा पागवतंय. तर इथंशी दादा आहेत, तर त्यांच्याशी आपण जाऊ, थोडंसं माहिती विचारू त्यांच्याशी. दादा, कुठून आलो तुम्ही? कुठून आलो? चिरनेरशी का? म्हणजे आपल्या जवळच आपल्या. तर मग अजून तयारी झाली नाही वाटतं. तो आमचा मेन नाकवा. राजा हैकोली वाऱ्याचा. मेन असं आहे काय? काय नाव त्यांचं? महेंद्र बाबल्या पुंडेकर. हा, महेंद्र पुंडेकर बाबल्या, त्यांच्या बरोबर आज आलो आम्ही धरणावर. आणि आज आम्ही या मित्रांच्या बरोबर थोडीशी गंमत जमत करतो. आणि आता गळ बांधल्यानंतर आम्ही पाण्यात उतरू, कारण सध्या ते पाग मारतात, त्याच्यामुळं पाणी जरा खवळतोय, त्याच्यामुळे आम्हाला मासे मिळणार नाही. तर आम्ही थांबून गरवण्याची सुरुवात करू. ठीक आहे. तर मग दादा, तुमचं काय नाव मग? जगदीश चिरलेकर. हां दादा, तुमचं? माझं नमस्ते मोक्कल. दादा, तुमचं? अजित केनी. हां. तर आपल्यासोबत दादा आहेत, कळवायला आलेले आहेत. आणि पाऊस लय आलाय जोराचा एकदम. तर थँक्यू दादा. आपण तर आपल्यासोबत महेशबाई पण आहे. महेशबाई, 2 शब्द त्याला खास आणि रापे ठेवायला, म्हणजे मग त्या पकडून ठेवायला त्याची, तर त्याला आणलंय. वर्ष वरती कर थोडा, बघू शकता किती आहेत. 3 भेटलेत परशाला परत एकदा. तर हा पहिल्या पागात 2 भेटले, त्यानंतर आता कितवा पाक टाकला तेव्हा भेटले मच्छी? 5व्या पागात भेटले मच्छी. म्हणजे 3 भेटलेत पहिल्या पागात 2, आणि हे 3 म्हणजे 5व्या पागाला 5 मासे भेटलेले आहेत. इथं 2 आहेत आपले. चिकूट माल आहे सगळा. साईज छोटी साईज आहे एकदम. मोठे भेटतील का वर्षा? नक्कीच. मोठे 1 किलोचं भेटलं. पुढे भेटला तर. तर परशा बोलतोय 1 किलोपर्यंत भेटेल पुढं भेटला तर. आणि परशा, पाण्याचा कलर का तसा आहे, म्हणजे असं म्हणजे लाल का झाला लय पाऊस पडला. किती दिवस पाऊस पडतोय आपल्या इकडे? पाऊस म्हणजे हप्ता झाला असेल. तर हप्ता झालाय पाऊस पडतोय, म्हणून परशा बोलतोय पाण्याचा कलर असा झालाय, रेड झालाय, असं म्हणजे लाल एकदम. बाकी बघू शकता तुम्ही, इकडे कर्नाळा किल्ला पण दिसतोय इथनं. तर दादांची तयारी चालू आहे अजून. त्यांची तयारी झाली, ते गळवायला सुरुवात केली की आपण येऊ त्यांची तशी मुलाखत घ्यायला त्यांची. तर आता परशाने आपल्याला इकडे चालवलं थोडासा. तर ना वरून एकदम धरणाच्या भरलाय, त्याच्या कडेने वरून जावं लागतंय. बघू शकता किती भरलाय, एकदम असं भरलाय. तर परशाने 6वा पाक टाकायला घेतलाय. योब इकडे पण पागवा आहेत, पागवाला आलेली लोक आहेत तिकडे पण. बघू शकता, हा तशी एक आहे तळाला सारखं एकदम फ्राय करायला. फ्रायसाठी आपल्याला 1 कालवणाचं भेटलेलं आहे. महेश बाईला देता येतील एवढे मच्छी भेटलेली आहे. परशाबाई, आणि आता माझ्यासाठी थोडीशी काढू. माझे मनान वादल उठत. तर मित्रांनो, परशाबाई मागे गळवते आपल्या, आणि आपण तोपर्यंत डान्स मारू. हो माझे मनान वादल उठतय, तुझे
साठी जीव यो तुटतय तू नेसून ये नऊवारी तुला गावाचे नाक्यावर भेटतय जरा बघू दे जवळून. तर मित्रांनो आता इथून आम्हाला शिरायला लागेल पाण्याच्या आतमध्ये, चड्डीभर आतमध्ये. पोनाला एक पिशवी नाही आणली आम्ही, काहीच नाही. पोनाला परशा इकडे पागवतोय ना, आम्हाला शिरायला लागेल आता पाण्यात. ओ माय गॉड, ओ माय डार्लिंग, यारा यारा. दोघा तिघाई जाऊन मार. तर मित्रांनो स्टँड नाही, गिटार आहे. यारा ओ यारा तेरे ओ पाओ ने मारा दिल तेरे हम कैसे जिए दिल तेरे हम कैसे जिए ला 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 ला. तर मित्रांनो थोडा मोठा मासा भेटलेला आहे. परशे ब्लॅक कलरची साईज. साईज ब्लॅक म्हणजे कलर ब्लॅक आहे एकदम असा. साईज थोडी मोठी आहे मित्रांनो. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही साईज मोठी आहे थोडीशी. एवढा मोठा मासा भेटाल पण मेहनत लागतंय. महेश भाई आपली जाळी कुठे? जाळी दे इकडे भाई. देखा आपने लापरवाही का नतीजा है. आता गेला असता मित्र. पकडला पाण्यामधून. पकडला नसता तर मासा गेला असता भाई. मालवडला जेला मेला आता. आमचा डॅम आहे तो. कसा मासा तर मित्रांनो गेम झाला असता तर तशी मोठा सगळ्यात मोठा मासाच गेला असता आता हातातून. घे भाई पकड. आमचा डॅम यावंच शिकवतो. लागतंय. भेटतान का? भेटू दे. हो लागतील. चालेल. उपाशी पोटी आल्यानंतर असे विचार येतात. हे उपाशी आलाय, जेवला नाही काय? जेवायला टाइम तर कुठे दिलाय तुम्ही? ये देखो बड़ा मच्छी की गोटी. हे असं भिकारचा धंदा करतात रानसाच्या धरणामध्ये. मादच एक जिवंत आहे काय? नाहीत. एवढे मास मेले. त्यांचा बापूस देईल भरून. चल तिकडे. तू येतो काय? वर्षा Oh my goodness! ये देखो मछली. बाप्पा मोठा. चल. नाही दगड आहे. भूख के मारे बांगड़ी हो चुकी है इसकी. हेलो गाइस, बांगड़ी हो चुकी है. अडवे ओसडीवाला. कोण आहे बे तू? तर मित्रांनो जवळजवळ 11 वाजता आलो असेल आम्ही. आणि अजूनपर्यंत आम्हाला जे सुरुवातीला मच्छी भेटले तेवढेच भेटले पंटूचं. त्यानंतर आता भेटलेच नाही. पण ते सगळं जाऊ दे. इथंशी एक बांगडी बनले भुकेने, कारण तो नाश्ता पण करून आला नाही. आम्ही तरी नाश्ता केला होता, तो नाश्ता पण करून आला नाही. आणि मित्रांनो खरंच मला पण भूक लागले. तर मी याचा विचार करतो याचा हाल काय झाला असेल. असंच पुढं ब्लॉग बघत राहा आपले. आणि तुम्ही बघितला नसेल मामानी काय भेट दिली तर जाऊन बघा. आता यो महेश मासा अभी तो खाएगा. जा ना भाई तू. असं जे ठेव ना खाली.
अरे काय ठेवायची गोष्ट आहे का? चप्पल तर आहे. 10 नंबरची चप्पल आहे ती. क्या बात कर रहा है, 10 नंबर का है शेखर की. तर मित्रांनो बराच टाइम झाला मच्छी भेटत नाही. परशाने एक पाक टाकलाय. चला जातोय मी. महेश भाई स्टँड पकड. 1.5 किलो. यो तुझा फोन पण पकड. मी पाण्याच्या आत जाते डायरेक्ट. आता मी पाण्यात उतरल्याशिवाय मला वाटतंय मच्छी भेटणार नाही. कारण ब्लॉग मध्ये यावाच असेल मच्छीला पण. त्यांची पण प्लॅनिंग असेल थोडीशी. काढबाई वरती काय आहे की नाही बघू दे पब्लिक. आईला राप्या भेटलाय. किती असेल यो? अर्धा किलो अर्धा किलो नसेल, पाऊण किलो असेल काय. तर मित्रांनो खूप टायमानंतर मोठा मासा भेटलेला एकदम असा राप्या. परशाबाई मेहनतले आहे. चला त्याला जाळीमध्ये टाकू. पाण्याच्या बाहेर निघून जाळी टाकू. मगाच्या सारखा सीन झाला. पाण्यात पडला गेला. मगाशी परशाने पकडला म्हणून काय एवढा रिक्स नाही. पण जर तो गेला तर मग रिक्स येईल. बिग साईज. थोडीशी बिग साईज आहे. सगळ्यात म्हणजे आपल्याकडे जेवढे भेटले त्यांच्यापेक्षा बिग साईज आहे ती. बघू शकता तुम्ही कसं एकदम. त्यांना मी पाण्याच्या आतमध्ये ठेवतो म्हणजे ते जिवंत राहतील. बघ कसं आहे विषय. कसा आहे ते जिवंत राहायला पाहिजे. बरोबर की नाही परशा? अजून आपण 1-2 तास चविष्ट लागायला पाहिजे आपल्याला. अजून आपण 1-2 तास पागू म्हणजे कसं थोडेसे घरी न्यायला सारखे मच्छी भेटेल. परत पाण्यात जावं लागेल आपल्याला थोडा पुढं. शपथ चड्डी भिजली. परत चड्डी भिजली. सुकून परत चड्डी भिजली. तो तिकडं मरतय. दगड आहे इथं पुढं कुठं तरी. सावकाश जावं लागेल आपल्याला. कारण की आपल्या हातात आहे फोनचा कॅमेरा चालू आहे. रिक्स नाही घ्यावाचा आपण. का हप्ते पेटले नाही अजून. तर मित्रांनो पाऊस आलेला आहे बेकार. तर आपण जाऊ आता परशाकडं. पावसात थोडी मजा घेऊ. मच्छी भेटते की नाही पावसात. तर परशाबाईने पाक टाकलाय. परशाबाई भेटतंय की नाही काय? आयला 1 नंबर काम झालेलं दिसतंय. तो लाल झाला डायरेक्ट तोंडाशी डायरेक्ट. भारी काम झालंय. किती आले? 3 1 नंबर. काय कलर बघा त्याचा लाल झालाय पूर्ण तो. परशाबाईनी काम केलाय. परशाबाईनी याची पण साईज बघा तुम्ही. यो दगड पण लागलाय त्याच्यान. तळने के लिए महेश खाएगा चेकने के साथ. खाएगा क्या? नाही. गरीब क्या खाएगा? गरीब खाएगा मच्छी. गरीब खाएगा. हमारे यहाँ गरीब खाता है मच्छी, वो भी लाल लाल काला काला. क्या बात कर रहा है शेखर की. हसला भाऊ. भाऊचा नाही. भाऊ भाऊ- लय भाऊ- जोरात सोडत आहे. आता चिवडा बिवडा आणा बघ खाय. लवडा खाल लवडा. भूक लागली. पाऊस पण पडतोय. पाऊस पडतोय समिंदर भरतय. चॅनलचा काय विषय होता तुझा? चॅनल आपला कधी होईल मॉनिटाईज? तर चॅनल मॉनिटाईज होईल लवकरच. काय पुढच्या पब्लिकवर आहे ते. आता जेवढी पुढची पब्लिक आपल्याला बघून सबस्क्राईब करेल त्या पब्लिक नुसार आहे. तर तू पब्लिकला काय संदेश देऊ शकतो म्हणजे काय देशील? तर मी काय बोल. त्यांना बोल सबस्क्राईब करायला. नक्कीच करा मित्रांनो. लाईक पण करा, शेअर कमेंट सगळं करा. रांडच्या पिशी तर हिंड आहे. भैंचोद गाली दे रहा है. ब्लॉगर को गाली दे रहा है. ओ पाऊस भरतय समिंदर भरतय होऱ्या या निघतन दर्याला. मित्रांनो दगडी खूप आहेत. दगडीला पण अटकलाय. अगं वल्गन लागली नदीला. पाक खूप आपला फसलाय दगडीला. कधी कधी 1 तास पण लागू शकतोय. अर्धा तास पण लागते पाक काढायला. टाकू काय? त्याची बांगडी झाली बांगडी. दिस इज द मॅन. बांगडी मॅन. तर मित्रांनो यो चोरून आपली व्हिडिओ बनवतोय. जो आपली चोरून व्हिडिओ बनवतोय
याला सांगा तुम्ही काहीतरी. तर मित्रांनो बांगडी झाली, छातीपर्यंत भिजलोय, त्याच्यात ह्यो पाऊस आलाय. शपथ पाण्याने एक वाट लावायला घेतले. बांगडी. बांगडी मॅन, दिस इज द एंड. ला 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 ला. ए, नाच ना, नाच बाई माझ्यासाठी जरा आता. बस का आई माझी कोणाला पावली ग. मजा आला. चल परशाचे चलो चलो चलो. ओय, त्या पाण्यातून जाईल आता. पाण्यातूनच जायचं ना. तू एक कडं ना, तू पाहिलं वारे तू कडं ना. बरोबर त्या बरोबर ना. ये गद्दारी है इसमें मैं. हाय रे कटला. झूम येईल का पंक्या होईल ना. का यावं येईल परत सेटल करायला लागेल. पावसाची मच्छी, पावसाची मच्छी मित्रांनो. पूर्णपणे मित्राची बांगडी झालेली आहे, बघून घ्या तुम्ही. यो आमचा परशा भाई, आपणही नाही बांगडी असतात. याची एनर्जी संपत आल्या तरी पण बोलतोय एनर्जी हाय अजून माझी. तर मित्रांनो ऍक्टिंग आवडली असेल तर लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि असेच आपले ब्लॉग बघत राहा. याच्यामध्ये पण मोबाईल आहे, भिजवला आहे आम्ही पूर्णपणे. तर छपरी चाळे करतो ना आम्ही तशी. कुणी सुपरस्टार. पाग मारतोय मग त्याच्या मागूनच आम्ही चाललोय. मच्छी भेटेल काय अशी. बघून शकता तुम्ही ब्लॉगरची बांगडी झालेली आहे. तर मित्रांनो पाग बघा कसा. बरोबर नाही आलं. मित्रांनो बघू शकता आमचा लेबर लेबर बघा कसा मच्छी घेऊन फिरतय. ब्लॉगरची इज्जत. अरे ही समोर आलं भेटले का. कांता गंडेला चालवली परत. हे बघ, यांका टाकता तू. हे माझं, हे मिनी गरुड. ते कार त्यांना ते माझं कारण त्यांना काय ना. तर नाही भेटली मच्छी दादांना. एकदम गाळून कमी भेटली एकदम. बाबल्या धरणांचा आमचे बाबल्यानी गणपती मांडलाय. तुला जगात तंगूस पासून घेऊन ठेव. हं? आपली व्हिडिओ येईल पंक्या मोरे चॅनल वरती. कुठला पंक्या मोरे. पंक्या मोरे हा कधी येईल, कधी येईल आता. परवाला टाकतो. आता बंद आहे ना कधी. नाही चालू आहे. बोला काय बोलत असेल तर. आमच्या गणपती गणपती मांडला आईच्या मांडीवर. गणपतीला यायचं. चिरनेला आलाच माहिती आहे, राधाबाई माहिती आहे ना. राधाबाईच्या पाठीमाग आपलं मटन शॉप आहे ना, तिथे संजय गायकर म्हणून आहे. त्याला विचारलं तिथं बाबल्याचं घर कुठं. बाबल्या नाही, महेंद्र पुंडेकर माकरवाला फेमस. हा त्याच्या आमचे गणपतीला यायचं. आमचे बाबल्याने गणपती मांडलाय आईच्या मांडीवर. तंगूस पाहिजे तुला. ये हं. नक्की हा येईल. तर त्या साईडला आपला एक सबस्क्रायबर्स भेटलाय. ए उडी मार, उडी उडी. आता आपल्याला खूप टाइम झाला, तरी 5 वाजले असतील. आपण आलोय कितीला, 11 वाजता आलोय आणि 5 वाजलेत. खूप टाइम झाला. तर आपल्याला मित्रांनो इथंशी एंड करायचा आहे व्हिडिओचा. तर आपला सगळा परशानी पाग साफ करायला घेतलेला आहे. तर परशा आता तूच एंड कर तुझ्या हाताने. तूच मेहनत घेतली जाम. थकलो लय पागून. मग मच्छी काय भेटली पण भेटली, कालवणापुरती भेटली आपल्याला. दाखव परशा जराशी. तिघांपुरती भेटली आपल्याला. त्याच्यामध्ये 2 बिग साईज आहेत, बाकी सर्व छोटे आहेत. महेशच्यामुळे आम्ही लवकर चाललोय. तर हा उपाशी पोटी आला होता आणि त्याला भूक लागलेलं आहे.
त्यामुळं आम्ही लवकर चाललोय, नाहीतर अजून आम्ही पागवलं असता 6-6:30पर्यंत पागवलं असतं अजून. तर असून द्या, काय नाही विषय, काय नाही. भावाला भूक लागली म्हणून चाललोय लवकर. बांगडी झाली. तर हा ब्लॉग आम्ही करतो इथंच एंड. ब्लॉगमध्ये मजा आली असेल, असेच ब्लॉग तुम्हाला बघायचे असतील तर परशा काय करायला सांगायचं? सेक्स तर मित्रांनो होते आहे क्या सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि लाईक शेअर करा. कमेंट. आणि एक मित्रांनो, एक चांगला कमेंट करा काहीतरी, ज्याने मला पण मोटिवेशन भेटेल आणि माझ्यासोबत जे माझे मित्र काम करतात त्यांना पण काहीतरी मोटिवेशन भेटेल. तर थँक्यू. हा ब्लॉग इथंच एंड. बाय बाय.